रामकृष्ण हरी. माणसाने धर्माचं आचरण करत राहावं. आपल्या धर्माने आपल्याला जी नीतिमूल्ये सांगितलेली आहेत, जो भक्तीचा, सत्याचा, शांतीचा, आनंदाचा मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गाने जर चाललो तर आपल्या हातून सत्कर्म घडत राहतं. आणि सत्कर्माने आपलं मन शुद्ध होतं, आपला भाव शुद्ध होतो आणि मग पुढे आपल्या हातून नेहमी चांगली कृत्य घडत राहतात. जसं एखाद्या वेलीला आधार मिळाला तर ती वेल वाढतच राहते आणि मग अशीच ही धर्मरूपी वेल आपल्याला ह्या धर्माचा आधार मिळाला, सत्याचा, भक्तीचा आधार मिळाला तर ही वाढत राहणार. मग या पुण्याची मोजदाद करता येणार नाही. आणि मग एकदा का मन शुद्ध झालं, मन निष्काम झालं, त्यावेळेस आपल्या जीवनात समाधान मिळेल, आनंद मिळेल आणि त्यालाच भगवंताचं सानिध्य मिळेल. आणि भगवंताच्या सानिध्यात गेल्यानंतर त्याचं जीवन हे आनंदमय, भक्तिमय, कायमस्वरूपी तो भगवंतमय होऊन जाईल. आणि मग हीच खरी वैकुंठ प्राप्ती आहे. हे सांगताना संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात, धर्मे धर्मे वाढे पुण्याच्या वेली, संख्या नाही ऐशी सामग्री झाली, तरीच ईश्वर वैकुंठी घाली, समाधाना लागून या. मग तेव्हाच आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल की आपण धर्माचं आचरण करू. म्हणून भगवंताची भक्ती करूया, भगवंतावर निष्काम श्रद्धा ठेवूया आणि आपण त्या भगवंतमय वातावरणात राहूया. रामकृष्ण हरी.